नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 10वीचा मॅथ्स पार्ट 1 आणि याचा 6वा धडा स्टॅटिस्टिक्स आणि याचा आपण प्रॅक्टिस सेट 6.1 बघणार आहोत. आपला आहे 5th क्वेश्चन. तर काय दिलेला आहे आपल्याला, चार्ट दिलाय आणि बघा क्वेश्चन, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ फंड्स कलेक्टेड बाय 120 वर्कर्स इन अ कंपनी फॉर द drought affected people are given in the following table. Find the mean of the funds by step deviation method. तर आपल्याला याचा आन्सर स्टेप डेव्हिएशन मेथडने काढायचा आहे, मीनच काढायचा आहे या पद्धतीने. आणि आपण बघितलं किती कॉलम असतात, यामध्ये 6 कॉलम असतात आणि आपल्याला त्यांनी आता n पण आपल्याला दिलेला आहे. क्वेश्चन जर नीट वाचला तर आपल्याला n पण दिसून येतोय, जो की आहे फंड कलेक्टेड बाय 120 वर्कर्स. म्हणजे हा झाला आपला n, जो की आहे फ्रिक्वेन्सीची जी आपण ऍडिशन करतो आणि समेशन ऑफ fi काढतो, तो आपला 120 आहे. तर आपण हा दिलेला आहे नंबर ऑफ वर्कर्स, म्हणजे 35 वर्कर्स आहेत आणि त्यांनी 0 to 500 रुपीज पर्यंत फंड कलेक्ट केलेला आहे. 28 वर्कर आहेत, त्यांनी 500 to 1000 रुपीज पर्यंत फंड कलेक्ट केलेला आहे. आणि असाच हा चार्ट खाली दिलेला आहे. पण क्लास लिहिलेला आहे, क्लास मार्क xi, आपली फ्रिक्वेन्सी fi जे गिवन आहे ते आपण लिहिलेला आहे. di आपल्याला माहितच आहे काय असतो, xi - a. ठीक आहे. आता यामध्ये नवीन एक कॉलम ऍड झालेला आहे, जो की ui चा आहे. ui = di, म्हणजे इथली व्हॅल्यू अपॉन g. आता g काय आहे, तर जे क्लासेस आहेत आपले, त्या क्लासेसची फक्त सबट्रॅक्शन करायची. म्हणजे 500 - 0 किती आली, 500 आपली सबट्रॅक्शन आली. तशी सेम यांची पण येणार, 1000 - 500 500, म्हणजे आपला g जो आहे तो 500 आहे. g = 500. आणि इथं आपण काय करत होतो, डायरेक्ट मेथड मध्ये fi xi, अज्युम्ड मीन मेथड मध्ये fi di आणि आता स्टेप डेव्हिएशन मेथड मध्ये fi ui. ह्या स्टेप, फक्त हा कॉलम एक ऍड झालेला आहे. तर आता आपण क्लास मार्क काढणार आहोत. आता 500 भागिले 2 किती येतं, 250. तसंच 500 आणि 1000 यामध्ये मिडल काय येतं, तर 750, कारण की 1500 यांची बेरीज येते अपॉन 2, म्हणजेच हे येते. नंतर 2500 अपॉन 2 केल्यावरती 1250 येते, 1750 आणि इथे येते 2250. तर आता आपण क्लास मार्क लिहिला, आपल्याला काढायचा आहे di. तर di आपण कसं काढतो, xi आणि अज्युम्ड मीन. आता आपल्याला यामध्ये मीन अज्युम करायचं, आपण कसं करतो, फ्रिक्वेन्सी पहिल्यांदा बघतो. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त, हा बघा याची आहे, आणि त्याचा क्लास मार्क हा आपला अज्युम्ड मीन असतो. तर 250 हा आपला a आहे. तर इथं काय आन्सर येणार, 0 येणार. 250 - 250 0. देन 750 - 250 येते 500. देन येणार 1250 - 250 1000. 1750 - 250 किती येते, 1500. इथं येईल 2000. तर हा झाला आपला di. आता आपण ui काढणार आहे. ui कसं काढणार, di आपलं हे आहे, di चा कॉलम अपॉन g. बघा di 0 आहे, अपॉन g आपला 500 आहे. आपण इथं लिहून ठेवलेला आहे वर, जो की आन्सर इथं 0 येणार. पुन्हा 500 अपॉन 500 1, 1000 अपॉन 500 आन्सर येणार 2. पुन्हा इथे येणार 3 अँड देन इथं 4. आता fi ui काढायचं आपल्याला. fi आहे हा, म्हणजे हे येतंय, देन 28 64
45 आणि हे आलं 40. आता आपल्याला Fi म्हणजेच n म्हणजेच समेशन ऑफ Fi आपल्याला क्वेश्चन मध्ये दिला होता 120. मग इथं आपण 120 लिहिणार. देन आपल्याला काढायचं आहे FIUI. तर यांची सगळ्यांची सम केल्यावरती आपला आन्सर येते 177. हा आपल्याला FIUI. तर आता आपल्याला काढायचा आहे U बार. U बार आपण कसा काढणार? समेशन ऑफ FIUI अपॉन n इज इक्वल्स टू 177 अपॉन n आहे आपला 120. याची आपल्याला डिव्हिजन केल्यानंतर काय आन्सर येतंय? 1.47. ठीक आहे. जर याच्या पुढचे जर डिजिट लिहिले तरी ठीक आहे, पण आपण दोनच घेऊया. हा आला आपला U बार. त्यानंतर आपल्याला काढायचा आहे U बार G इंटू G इज इक्वल्स टू U बार आपल्याला आलाय 1.47 इंटू G आपण लिहिला होता 500. तर यांची मल्टिप्लिकेशन केल्यावरती आपला आन्सर काय येतंय? 735. हा आला आपला U बार G. आता आपला काय काढायचंय? X बार. X बार आपण कसा काढणार? A प्लस U बार G म्हणजे ही व्हॅल्यू इज इक्वल्स टू A आपण किती घेतला होता? 250 प्लस 735 इज इक्वल्स टू 589. हा आपला मीन आलेला आहे. हा आहे आपला 6th क्वेश्चन. आपल्याला हा चार्ट दिलेला आहे आणि क्वेश्चन बघा काय आहे. द फॉलोइंग टेबल गिव्स द इन्फॉर्मेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ वीकली वेजेस ऑफ 150 वर्कर्स ऑफ अ कंपनी. फाइंड द मीन ऑफ द वीकली वेजेस बाय स्टेप डेविएशन मेथड. आपल्याला काय दिले? वीकली वेजेस म्हणजे आठवड्याची मजुरी. तीही रुपयांमध्ये दिलेली आहे आणि कंपनीतल्या वर्कर्सची. ठीक आहे. कंपनीतल्या मजुरांची मजुरी ही आहे. तर 25 मजुरांना 1000 ते 2000 पर्यंत आठवड्याला मजुरी भेटते. 45 वर्कर्सला 2000 to 3000 पर्यंत वीकली वेज भेटते. तर हा आपल्याला असा चार्ट दिलेला आहे आणि स्टेप डेविएशनने आपल्याला मजुरी आठवड्याला मजुरी किती भेटते याचा मीन काढायचा आहे. ठीक आहे. पण क्लास लिहिलेला आहे. क्लास मार्क FI DI UI FIUI. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती आपण लिहिलेली आहे. क्लास लिहिलेला आहे. आता आपल्याला क्लास मार्क काढायचा आहे. क्लास मार्क आपण कसा काढतो? 1000 प्लस 2000 अपॉन 2 जे की आपला आन्सर येते 1500. किती येते? 2500 3500. नोटीस केलं तर कळेल की 1000 मध्ये 500 ऍड केले हे आन्सर आलं. 2000 मध्ये 500 ऍड केलं. 3000 मध्ये 500 ऍड केलं. तर हा असा क्लास मार्क आपला आलेला आहे. आणि FI आपल्याला क्वेश्चन मध्येच गिवन होता जो की 150 होता. DI काढायचे. आपण DI कसा काढतो? मागच्या पण ह्याच्यात आपण बघितलं, त्याच्या मागच्या ह्याच्यात बघितलं की DI कसा काढतो? XI मायनस A. तर XI आपला आहे 1500 मायनस XI मायनस A. तर कसा काढतो? A आपल्याला आधी काढूया. तर ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त, जो की हा आहे फ्रिक्वेन्सी 50 आहे म्हटल्यावरती आपल्याला अज्युम्ड मीन आपण कोणता करूया? 3000 to 4000 पर्यंत जो क्लास आहे त्याचा क्लास मार्क जो आहे तो आपला अज्युम्ड मीन आहे. तर एक साइड घेऊया 1500 मायनस 3500. तर आन्सर काय येईल? तर आपलं मायनस 2000 आन्सर येईल. ठीक आहे. त्यानंतर हे 2500 मायनस 3500 काय येईल? मायनस 1000. इथे काय येईल? 0 आणि इथे येईल 1000. इकडे पॉझिटिव्ह 1000 सॉरी इथं पॉझिटिव्ह 1000 इथं निगेटिव्ह. ठीक आहे. त्यानंतर आपण काढणार आहोत UI कसा काढतो? DI अपॉन G. आता G आपण कसा काढतो? 1000. 2000 मायनस 1000 किती आला? 1000. G इज इक्वल्स टू 1000 आपल्या आलेला आहे. तर DI हा
त्यानंतर काय येतोय -1000, इथं आपला UI येतोय, इथे येतोय -1, इथे 0 आणि इथे येतोय 1. सॉरी, इथे -2 येतोय. तर -2 इथे UI आला, इथं -1, इथं 0 आणि इथं 1. आता आपण काढणार आहोत FI फ्रिक्वेन्सी इंटू UI. इथे येतोय -50, इथे येतोय -45, इथे 0 आणि इथे येतोय 30. तर आपलं समेशन ऑफ FI -95 आन्सर येते आणि +30 केल्यावरती -65 हे आपला आन्सर येते. आता आपण U बार काढणार आहोत. तर U बार आपण कसं काढतो? समेशन ऑफ FI इंटू UI अपॉन N. काय आहे? -65 अपॉन N किती आहे? 150. त्यानंतर आपण यांची डिव्हिजन केली, त्यानंतर आपला आन्सर किती येते? -0.443 आणि इथे 333 असं रिकरिंग आहे. तर इथपर्यंतच आपण लिहूया 43 पर्यंत. त्यानंतर आपण लिहूया U बार इंटू G आपण मगाशीच लिहिला होता इथे. तर -0.43 इंटू 1000. तर आपला आन्सर येते -430. त्यानंतर आपण काढणार X बार, जो की आपण कसं काढतो? A प्लस U बार G इज इक्वल्स टू A आहे आपला आणि -430. त्यानंतर आपला आन्सर किती येईल? 3070 हे आपला आन्सर येतंय. म्हणजेच हा आपला मीन आलेला आहे. आणि हे काय होतं? वेजेस होते वीकली, म्हणजे मजुरी होती आणि ती होती रुपीज मध्ये, त्यामुळे युनिट द्यायला विसरायचं नाही. तर आता आपला इथे प्रॅक्टिस सेट 6.1 संपलेला आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 6.2 बघूया.